झालं. पेपरवाला पण ना खालीच टाकतो पेपर. हे काय आता, सगळ्या जाती धर्मातील भरपूर स्थळं असणार मुंबईतील अग्रगण्य विवाह मंडळ, शुभ मुहूर्त विवाह मंडळ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय अरे वा, नवीन विवाह संस्थेत नाव नोंदणी करणार का आता? कसली नोंदणी? काय उपयोग त्याचा? नोंदणी करून काय, सगळीकडे तेच. नाव नोंदवायचं आणि स्थळ येते की नाही याची वाट बघत बसायची. ज्या स्थळांना आपण आवडतो ते आपल्याला आवडत नाही, आणि आपल्याला जे स्थळ आवडतं त्यांना माझा सगळा पगार लग्नानंतर घरीच द्यावा लागणार आहे हे मंजूर नसतं. कंटाळा आलाय गो मला या सगळ्याचा. इट्स ओके. काय इट्स ओके? खरंच गो, माझ्या नशिबातच लग्न नाहीये हे इतक्या वर्षात मला कळायला हवं. इतक्या वर्षात म्हणजे काय म्हातारी वगैरे झालीस की काय? म्हातारी झालेली नसली तरी तरुणही राहिलेली नाहीये गो. 8 वेळा रिजेक्ट झालीये बघण्याच्या कार्यक्रमात, 8 वेळा. आणि नुसते फोटो बघून तर किती लोकांनी रिजेक्ट केले ते आता आठवतही नाही मला. दोष तुझ्यात नाही, दोष त्यांच्यात आहे म्हणून रिजेक्ट करतात, ते कळलं ना? कारण त्यांचं मन नाहीये तुझ्यासारखं मोठं. रिजेक्शनचा ठपका मुलींच्याच डोक्यावर बसतो ना. आणि वय वाढत चाललं ना की लोकांच्या नजरेतले प्रश्नही वाढायला लागतात. हल्ली तर मका कुडाळला जावं असं वाटतच नाही. तिकडे लोकांच्या नजरेतले प्रश्न पाहिले ना की स्वतःचीच लाज वाटायला लागते. हे टू हेल्प विथ देम. काय लाज वाटते? हे बघ, तू तुझ्या आईवडिलांना पैसे पाठवतेस, त्यांना सांभाळतेस, तुझ्या भावाचं शिक्षण तू करतेस. हे सगळं करायला ना गट्स लागतात, प्रेरणा, आणि ते तुझ्यात आहेत. गट्सचा काय उपयोग गो? गट्स नाही, हल्ली ना बायकोचा पगार हवा असतो अनेक मुलांना. सगळ्यांना नाही. कुणीतरी एक असेल जो तुझ्यावर प्रेम करेल, तुझ्या पगारावर नाही. तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. आणि सगळ्यात महत्वाचं, काय? जो तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करेल. मिळेल असा मुलगा. डोंट लूज होप. काय चल तुझ्या त्या होपचं लोणचं घालूया. चल मग सोबत खिचडी भात पण टाक. अजून काही ऑर्डर? नाही नाही, खिचडी भात चालेल. अशक्य गरम होतंय. एसी वाढवा ना जरा. सरभरली गाणी कुठे गरम होतंय? ये. ऐका ना, इथे ते ते कपडे ठेवले होते ते ते, ते कुठे आहेत? ते कपडे म्हणजे? अच्छा, कपड्यांचा काही नवीन प्रकार आहे का? असं काय करताय? ते कपडे ते इथे ठेवले होते ना मी वाळत. हे बघ, मस्त आहेत ना? हे घालून बघ, एकदम हॉट डिश, फायर. चुलीसारखी धगधगती. कुठे आहेत माहित ते कपडे? ओ बहना, कहना क्या चाहती हूँ? नेमकं म्हणायचं काय तुला? हाव, ते कपडे हो, ते इथे. सांगून टाक ना त्या का ते म्हणजे नक्की कुठले कपडे ते, म्हणजे मला पूजा सुखाने करता येईल. आव, ऐका ना, हे बघ, नायलॉन, जीन्स हा प्रकार ऐकला होता, पण आता हा कुठला प्रकार आहे? ते कपडे. अगं नीट सांग काय ते, कळत नाही आम्हाला ते. मायवा, अहो कुठल्या बी बाईला कळेल ना ते कपडे म्हणजे काय. कुठे ठेवले होते ग? ते इथेच ठेवले होते. इथे ना दरवाजाच्या मागे खुर्ची होती, त्यावर वाळत टाकले होते. अच्छा, ती खुर्ची तर मी गॅलरीत ठेवली. काय? अहो, ते असे आतले कपडे बाहेर कोण वाळत टाकतं? आता कपडे आतले आहेत म्हणून सूर्य बळच आतमध्ये नाही ना येणार ते वाळवायला. बाहेर टाकले तू ना, छान वाळतील. पण आता
ते आत कोण आणणार? हाक मार ना त्यांना, येतील ते आपोआपच. प्रेरणा, दूध संपलंय ना ग, मी घेऊन येते. गो श्वेता, मी पण येते. तेजाताई, मला कॉलेजला जायला खूप उशीर होतोय हो. काय बी करून लवकर पोचायला हवं मला. अगं एकदम बाप दिसतीस. जा अशीच जा बाहेर आणि घेऊन ये कपडे. हो मिठूताई, मोकर आहे मी. आओ बुलबुल बागला पोहोचलो. हो हो या. हो थांबतो. ओय, उचक्या येतात तर पाणी पी ना. 5001 उचक्यांचं व्रत वगैरे केलंयस का? आओ नाही हो, मला माहिती आहे सगळं, पण थांबतच नाही येत ना. का रे मन्या, तू भी पाणी पी घे ना. आओ तेजाताई, काय करताय तुम्ही? तुझ्या उचक्यांमुळे मी उचकटलीये, डोक्याची मंडई होती माझ्या. आओ ऐका मग, माझी चपाती करपते. आओ काय करताय तुम्ही? चपाती करपेल ना. गेले ना उचक्या? हो थँक्यू कोण म्हणणार? थँक्यू. थँक्यू काय, पोळी कर आपली बघ. अरे देवा. आई, आता कसं वाटी राहिलं ग तुले? बरं आहे बुवा आता. का रे मन्या, हा? तुले उचके लागेल होत्या ना, थांबल्या बी. हा, ती काही फार आठवण काढत नशीनच तुझी तिथे वल्लरी. मागातपासून येत होत्या ना उचक्या, तूच तर म्हणली पाणी पी. आता थांबले तरी बी प्रॉब्लेम आहे का तुले? अरे पण मग थांबल्याच कशा? बरं आई, मी जरा माझ्या कामासाठी गावात जायचं येतो. हा जा भो, पण मला झोपायसन जाणं. याला काय त्या वल्लरीच्या उचक्या पुढे सुचत नाही. तू झोपीसन जा रे मला. ते बी बरोबरच हा? आहे. बरं आई, हा आरामात आरामशीर. हा काळजी घे जो आई. हा, येतो मी. लवकर ये जो रे तू. गुड मॉर्निंग, वेलकम टू मिठूची सकाळ. मिठूची सकाळ खूप सुंदर आहे. सुंदर का? कारण मिठूच्या मनातले विचार चांगले आहेत. वो हिंदी में कहते हैं ना, मन चंगा. तेजाताई, सावकाश. नाश्ता. आंघोळ झाली का? हो कधीच. चला ग, मी निघते. ओ नाही श्वेताताई, नाश्ता करून जा ना. पोहे?
रडकीच्या हाताला चव सोडत पोहे एकदम झालेत. त्या चुलमूल प्रकार आहे हा फक्त. आईने काय शिकवलं असेल का दुसरं लहानपणापासून? एवढंच तर शिकवलं असेल. चला येते गो. आज मला 8:55 मिळणार. प्रेरणा ब्रेकफास्ट करून जा की ग. उपास नाही का माझा? किती उपवास असतात तिचे? सोमवार उपवास, मंगळवार उपवास, नशीब बुधवारी तरी खाते काहीतरी. गुरुवारी परत मेन उपवास आहेच. नाही शुक्रवारी पण असतो. एक गुरुवारी असतो. नाही शुक्रवारी असतो. प्रेरणा ते हे काय? साबुदाण्याची खिचडी? तुमचा उपवास आहे ना? अगं पण मी काल साबुदाणा. ते काल कॅलेंडर मध्ये पाहिलं ना मी, तेव्हा साबुदाणा भिजत घातला. खरंच सांग ना मका, तू ते चोरलंस? सॉरी, मी परवा तुझ्यावर चोरीचा आरोप केला आणि सॉरी नका म्हण. त्यापेक्षा एक काम कराल, खिचडीचा एक घास घ्याल, मला सांगा कशी झाले ते. छान झालीये, खरंच खूप छान झालीये. काय रे दादा? काय नाही, फोन लावतोय. तू आईजवळ थांब. वल्लरी बहिणीला फोन लावता? तू The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. हॅलो, कामात नाही येत ना? नाही, हॉस्पिटलला आहे आईकडे. पण मनानं इथं नाहीये मी. मग मग कुठे आहात? मी फोन केला होता तुले, बिझी लागला. तुम्हाला माहितीये, मला मगासपासून उचक्या लागत होत्या. मला वाटलं की उचके तर मुले बी लागत होते. तू बी माझी आठवण काढत होती का? आता माया उचक्या थांबल्या. हो, माया बी थांबल्या. बरं ऐक ना वल्लरी, आज तो हा कॉलेजचा पहिला दिवस आहे. बोलायचं? संगीता वहिनी, तुले खूप खूप शुभेच्छा. खूप शिक आणि मोठी वकील हो. म्हणजे काय, आपल्याला पैसे देऊन वकील करायची गरजच नाही ना. घरचा हक्काचा वकील असेल. आओ, हे बघा, हे माया कॉलेजचं वर्ग. इथे इथे शिकणार आहे मी. भारी आहे ग. बरं ऐका ना, मला तुमचा आशीर्वाद हवाय. अगं ये वल्लरी, थांबा. काय वेड्यासारखं बोली राहिली तू? काय? हे बघ, आपल्या नात्यात आहे ना, आशीर्वाद नाही असते, ती फक्त साथ. आणि शुभेच्छा काय ग, त्या कायम तुझ्या सोबत आहे. ऑल द बेस्ट. हो हो, मी जाते वर्गात. बाय. सगळ्या सिग्नेचर झाल्यात ना व्यवस्थित? हो सर, थँक्यू. रेणा, बस ना प्लीज. काय विचार केलायस का? सर मी म्हणजे एवढा विचार करावा लागतोय म्हणजे तुला मी आवडतो ना? नाही म्हणजे नवरा म्हणून आवडेल ना? नसेल आवडत तर स्पष्टपणे सांगून टाक. आणि हो, मी तुझा बॉस आहे, त्याचं दडपण घ्यायची काही गरज नाहीये. ओके? सी, या दोन खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि आफ्टर ऑल लग्न हा आयुष्यातला खूप महत्वाचा डिसिजन आहे. आणि एखादी व्यक्ती नाही आवडू शकत आपल्याला. इट्स फाईन. नाही नाही, तसं नाहीये. तसं नाहीये. मग आता मला कारण कळायलाच हवं.
नाही, मी टीचर नाही आहे. साडी, मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या सगळंच घातलंय हिने यार. लॉ कॉलेजच्या हिस्ट्रीमध्ये अशी येणारी पहिलीच मुलगी आहे ही. आता हळद कुंकू लावणी पूजा करते की काय येते? हे पण असं कॅरेक्टर पाहिजे वर्गामध्ये, मग टाइमपास करायला मजा येते. सर, माझ्या घरी ना मी एकटीच कमवतीये. आई बाबा आणि माझा भाऊ तनू, तिघांची जबाबदारी माझ्यावरच आहे. म्हणजे तनू शिकतोय ना अजून, आणि बाबांची एक छोटीशी खानावळ आहे, पण ते हल्ली आजारी असतात, त्यामुळे तर आमचं घर ना माझ्या एकटीच्या पगारावरच चालतं. मग आता मीच लग्न केलं तर त्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम होईल ना. नाही म्हणजे तू लग्न करू नकोस असं कोणी म्हणत नाहीये मला. उलट बाबा तर मागेच लागलेत माझ्या. पण लग्नानंतर आपल्या बायकोचा संपूर्ण पगार हा तिच्या माहेरीच जातो, हे कोणाला चालेल? तुम्हीच सांगा ना. मला मान्य आहे. जर तुला मान्य असेल तर तू घरी कळवू शकतेस. हे बघ, लग्नानंतर तुझ्या पगारातला एकही रुपया मला नकोय. सर पण काय, घरी कळव, ते काय म्हणतात बघ. कोणीतरी एक असेल जो तुझ्यावर प्रेम करेल, तुझ्या पगारावर नाही. मिळेल असा मुलगा. तुझ्या उत्तराची वाट बघतोय मी. Good morning. Sit. So myself, Professor Mihir Nanavati, gold medalist, MA LLM from Mumbai University. So all my friends, you are here to become lawyers, huh? Yes, sir. Nice. But make no mistake, the next 3 years are going to check the mettle of your life like never before. येस सर. काय बोलतात हे? What is the concept of law? सर, so the law is all Your about. name first. My name is Amit Dahivatkar, sir. So the law is all about mugging up all sections and bare acts. So you all think this is law? You all are making a gross mistake. Franz Kafka once said, पण ऍडमिशन घेताना नियम वाचले होते, त्यात तर मराठीत शिकवणार असं लिहिलं होतं. let me explain the concept of this profession. It's not just about memorizing. You also need to be accurate. You need diligence, timeliness, and most important, applying your Hello? What's happening? What did I just say? What did you understand? सर, ते मला You haven't understood a single word because you chose not to pay attention. I would rather teach the blank walls than to have an idiot in my class. Just get out. सर, तुम्ही मराठीत शिकवू शकाल का? मला इंग्रजी नाही येत. If you do not understand simple English, let me explain in Marathi. या वर्गातून बाहेर हो. I said, get out of the class now! And make it quick, okay? Fast.
तुले मोठं वकील झालेलं पाहायचंय. तुझी बहिरीशाने माझ्या घरमध्ये पहिली लॉयर होणार. ए निळी साडी हो मागे, कुठे आली मधून? लाईन दिसत नाही का तुला? दे ते फीचे पैसे दे, मी लगेच ऍडमिशन करून येतो. लंच ब्रेक झाला आमचा, दिसत नाही का? 5 मिनिटात येतो असे सांगून न येणारी मुंबईत बरेच लोक भेटतील तुम्हाला. गेले तुमचे 35,000 गेले. ठेव पैसे. वकील. I would rather teach the blank walls than to have an idiot in my class. I said, get out of the class now!